द न्यू व्लॉग. तर आज मी तुमच्यासोबत माझ्या किचनची टूर शेअर करणार आहे, म्हणजे किचन टूर देणार आहे. आत्ताच मी माझं किचन रिनोव्हेट केलं आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया मी कसं रिनोव्हेट केलं ते. अगदी रिनोव्हेट असं नाही म्हणता येणार, बट म्हणजे माझ्याकडे पहिले फक्त ट्रॉलीज होत्या, बाकी ओव्हरहेड कॅबिनेट्स, क्रॉकरी युनिट, देवघर वगैरे हे जे असतं मोठं देवघर वगैरे जे आजकाल करता फर्निचरमध्ये, तसं काहीच नव्हतं. सो मी आता ते सगळं बनवून घेतलं आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ते शेअर करूया. इकडनं एंट्री आहे माझ्या किचनची, इकडे हॉल आहे आणि हॉलमध्ये इकडे आलं की किचनची एंट्री आहे. आणि ह्या हॉलला आल्या ह्या हॉलला मी हे डेकोरेटिव्ह असे पीस लावलेले आहेत. एक बास्केट आहे जी डबल लेअर मध्ये आहे आणि हे आर्टिफिशियल प्लांट मी त्यात लावलेलं आहे हँगिंग वालं. आणि इथे हे आर्टिफिशियल कांदा लसूण किंवा व्हाईट कांदा असतो तो आणि नॉर्मल आपला कांदा असं आर्टिफिशियल हे लावलेलं आहे. आणि वॉल क्लॉक पण लावलेला आहे. वॉल क्लॉक हे अगदी इम्पॉर्टंट असतं, जसं की तुम्हाला माहिती आहे आपण खूप म्हणजे आपलं शेड्यूल इतकं पॅक असतं, सकाळी सकाळी अगदी वेळेत सगळ्या गोष्टी करायच्या असतात. सो त्यानुसार घड्याळ तर हे पाहिजेच. सो मी इथे हे घड्याळ लावलं आहे. आणि तो ही फ्रेम मी रिसेंटलीच घेतली होती, जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितली असेल तर ती मी इथे लावली आहे. सो असा हा सेक्शन मी डेकोरेट केला आहे. आता किचनच्या लेफ्ट साइडला माझा मेन काउंटर टॉप आहे, म्हणजे जो गॅस असतो आपला मेन काउंटर टॉपला तो आहे. मला खूप अशा वस्तू किचन ओट्यावर नाही आवडत, म्हणजे ज्या खूप गरजेच्या असतात की अगदीच फ्रिक्वेंटली लागतात स्वयंपाक करताना, त्याच मी इथे ठेवलेल्या आहे. मला बाकी ह्यापेक्षा जास्त नाही आवडत काय ठेवायला. सो अशी ही इथे रॅक आहे. ह्याच्यावर मी हे चहा साखरेचे डब्बे, तेलाचं छोटं भांड ज्यात आपण जे आपण पोळ्यांसाठी लावतो ते, हिंगाची डबी, हे एक ऑइलची बॉटल, स्पून आणि तुपाचं, अशा एवढ्याच वस्तू मी इथे ठेवल्या आहे की ज्या अगदी फ्रिक्वेंटली लागत असतात. सो त्याच मी इथे ठेवल्या आहे. ह्यापेक्षा जास्त वस्तू मला किचनच्या काउंटर टॉपवर नाही आवडत, कारण आपण स्वयंपाक करतानाच ऑलरेडी इतक्या वस्तू किचनच्या काउंटर टॉपवर असतात, त्यात आणि आपण काही ठेवलं की मग तो खूप पसारा होतो असं मला वाटतं. सो मी एवढंच इथे ठेवलं आहे. आणि ही टाइल्स पण मी आता चेंज केली. पहिले वेगळी होती जी बिल्डरने दिली होती ती होती. सो आता मी ही पण चेंज केली आहे. आणि त्याच्याच वरती हे मी ओपन शेल्फ बनवून घेतलेलं आहे की काही आर्टिफॅक्ट्स वगैरे असतात ते ठेवण्यासाठी. माझं पहिले शेल्फ होतं इथे, जी मी पहिले तुम्हाला वॉल दाखवली, त्यात मी आर्टिफॅक्ट्स ठेवायची, बट आता मी ते काढून टाकलं आणि इथे असे काही हे आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहेत. ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत. सो असं मी इथे हे केलं. आणि इथे पण प्रोफाईल लाईट वगैरे लावून घेतली आहे. ह्या पण सेक्शनला मी प्रोफाईल लाईट लावून घेतली आहे. सो इथे हे मी असं ओपन शेल्फ बनवून घेतलं आहे. सो ह्याच्यावरती एक कॅबिनेट आहे आणि याला मी हँडल नाही बसवले, कारण मला नको वाटत होतं, जितकं प्लेन ठेवणार तितकं छान वाटतं असं मला वाटत होतं. सो मी याला हँडल वगैरे असे नाही बसवून घेतले. ह्याला इथे खाली ग्रूविंग करून घेतलं की एक सारखं दिसेल म्हणून. सो असं खाली ग्रूविंग केलंय आणि वरती हे कॅबिनेट आहे. इथे मी हे सगळे डब्बे वगैरे ठेवले आहे. ह्या बाजूला सगळे यूज अँड थ्रो वाले डब्बे ठेवले आहेत की म्हणजे इन केस आपण पिकनिकला गेलो किंवा कुठे ट्रॅव्हल करणार असेल तर मी हे डब्बे कॅरी करते, म्हणजे पुन्हा ते घेऊन यायचा त्रास नको. घरातले डब्बे जे आपले नेहमीच्या यूजचे असतात ते मी बाहेर ट्रॅव्हलला किंवा कुठे पिकनिकला जाणार असेल तर ते नाही यूज करत. सो मी ते इथे ठेवले आहे. आणि हे जे एक्स्ट्राचे डब्बे आहे टिफिन त्रिशाचे वगैरे ते इकडे ठेवले आहेत. असे हे ग्लासचे पण आहे कंटेनर, ते पण मी इथे ठेवले आहे. म्हणजे हे जे खूप रेअर यूज होतात, अगदी फ्रिक्वेंटली नाही लागत, त्या वस्तू मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि ह्याच्यावरती हे 2 लोणच्याच्या बरण्या आणि एक चटणीचा जार असं ठेवलं आहे. अजून भरपूर अरेंज करणं बाकी आहे. आत्ताच माझं काम झालं आहे. सो अजून काही वस्तू मला तिथे ठेवायच्या आहेत, ज्या मी बाकी दुसरी लॉफ्ट मध्ये वगैरे जे स्टोरेज असतं तिथे ठेवल्या, त्या काढून मी इथे शिफ्ट करेन. सो सध्या मी इथे हे ठेवलेलं आहे की जे अगदी फार यूज न होणाऱ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. सो हे, आणि ह्याला सॉफ्ट क्लोजर वाले मी हिंजेस लावून घेतले आहे की जे ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जातात.
सो ह्या कॅबिनेटच्या बाजूला चिमणी आहे. आम्ही डक्टलेस चिमणी घेतली कारण आम्हाला लॉफ्ट नव्हता करायचा आणि डक्टवाली चिमणी घेतली तर त्याचा पाईप इतका मोठा असतो, तो जर ह्या कॅबिनेट्स मधून काढला असता तर त्या चिमणीला खूप जागा गेली असती, मग स्टोरेज तितकं नसतं राहिलं. सो मी डक्टलेस चिमणी घेतली आणि त्याला पण हे कव्हर करून घेतलं आहे. ऍक्च्युली राजेश म्हणत होते की आपण चिमणी कव्हर नको करूया, राहू देऊया, छान दिसतं, बट मला वाटत होतं की क्लोज असलं तर सगळं पूर्ण कॅबिनेट असं एकसारखं दिसेल. सो आम्ही हे क्लोज करून घेतलं आणि क्लिनिंगला पण बरं पडतं. सो असं मी हे पण क्लोज करून घेतलं. सो अशा प्रकारे इथे ही चिमणी आहे. अशी ही डक्टलेस चिमणी आहे आणि याला आम्ही हे हायड्रोलिक बसून घेतले. इन केस जर कधी मेंटेनन्स साठी हे काढायचं ठरलं किंवा काही कारणासाठी हे काढायचं ठरलं तर हे हायड्रोलिक असलेलं बेटर. नुसतंच आपण असे हुक्स लावले असते तर ते पकडणार कसं, किंवा ते मेंटेन करायच्या वेळेस काढायचं राहील तर ते कोण पकडून ठेवणार, म्हणून आम्ही असे इथे हे हायड्रोलिक बसून घेतले आहे. आणि एलिकाची आमची ही चिमणी आहे. आणि चिमणीच्या बाजूला आणि एक कॅबिनेट आहे. सो इथे मी हे मोठे डबे ठेवले आहे ज्यामध्ये आपण पापड वगैरे हे जे साठवणीचे पदार्थ असतात, एक्स्ट्राचे मसाले, घरगुती बनवलेला जो मसाला असतो ते, पापड वगैरे असे जे जास्त आपण जे स्टोरेज करतो ते जे डबे असतात ते मी इथे ठेवले आहे. अजून इथे ठेवण्याचं बाकी आहे, अरेंजमेंट माझी अजून चालू आहे. सो जे खूप रेअरली लागणाऱ्या गोष्टी आहे, खूप नाही लागत, तेच मी या ओव्हरहेड कॅबिनेट्स मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो असं इथे पण हे आहे आणि वरती एक स्टोरेज अजून व्हायचं आहे. आणि त्याच्या बाजूला इकडे हे वॉटर प्युरिफायर आहे. सो हे पण आम्ही क्लोज करून घेतलं की एकसारखं चांगलं दिसेल म्हणून मी हे पण आतच टाकलं. आणि इकडे ही जागा मोकळी ठेवली इंटेन्शनली की इथे पण आपण काही स्टोअर करू शकतो. सो मी इथे ज्या आपली भांड्याची साबण वगैरे असते त्या इथे ठेवलेल्या होत्या, आता त्यातली एकच उरली आहे. सो हे ते मी इथे ठेवलं आणि इथे हे असं खाच करून घेतली. ही इंटेन्शनली केली ऍक्च्युली की म्हणजे जर हे असं कट नसतं केलं तर आपण काय करतो, मग इथेच बॉटल ठेवून किंवा इथेच पाण्याचा ग्लास ठेवून ते फिल्टर चालू करून दिलं असतं आणि मग ते होतं काय, आपण ठेवून चालू करून निघून जातो किंवा ते भरेल असं बघतो, तितकं लक्ष नाही देत, तर ते ओव्हरफ्लो होऊन पाणी खाली आलं असतं आणि हा जो प्लाय आहे ते पाणी लागून लागून खराब झाला असता इन फ्युचर. सो आम्ही इथे हे कट करून घेतलं इंटेन्शनली की इथेच पकडून आपण जे काही बॉटल म्हणा किंवा ग्लास म्हणा ते भरून घेऊ शकू. इथे हे नसतं केलं तर हे ठेवून आपण तो जसा माणसाचा स्वभाव आहे ठेवून दिला की ते भरेल म्हणून आपण बाकी कामं करतो तसंच ठेवून दिलं असतं आणि ते पाणी पडून मे बी इथला प्लाय खराब झाला असता. सो आम्ही इथे हे इंटेन्शनली एवढा पोर्शन कट करून घेतला आणि आतमध्येच त्याची कॅन्डल आणि कनेक्शन हे आतच ठेवलं. आणि इथे जागा असल्यामुळे आपण पाहिजे त्या वस्तू इथे ठेवू शकतो. मला अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत. इथे मी भांड्याची साबण ठेवली आहे, आपल्याला जे पितांबरी वगैरे देवाची भांडी धुण्यासाठी, तांब्याची भांडी वगैरे धुण्यासाठी जे लागतं ते पण मी इथे ठेवणार आहे. आणि ह्या बाजूला ह्या ज्या 2 फ्रेम आहेत त्या मीच घरी बनवलेल्या आहे. हा खूप एक 5-1 वर्षापूर्वी मी ह्या फ्रेम बनवल्या होत्या. मी तुम्हाला आधी जी वॉल क्लॉक वाली वॉल दाखवली तिथे ह्या फ्रेम होत्या, बट तिथे मी आता ह्या दुसऱ्या गोष्टी लावल्या आणि ह्या फ्रेम मी इथे आता लावून घेतल्या आहेत. सो ह्याच्याच खाली हे माझं टॅपचं कनेक्शन आहे. हे एक एक्स्ट्राचं आम्ही करून घेतलं, बिल्डरने एकच दिलं होतं. सो आम्ही हे कॉर्पोरेशनचं कनेक्शन वेगळं आणि बोरचं जे कनेक्शन असतं ते वेगळं, असे सेपरेट आम्ही 2 कनेक्शन करून घेतले. सो असे 2 टॅब आहेत. इथेच मी हे वायपर अडकवण्याचं वगैरे केलं आहे. आणि हँडवॉश माझं इथे कंपल्सरी किचन मध्ये डेटॉल हँडवॉश असतंच की आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो किंवा ओटा साफ करतो तर हात लगेच डेटॉलने इथेच क्लीन होऊन जाण्यासाठी मी इथे हे डेटॉल माझ्या इथे कंपल्सरी असतंच. आणि भांडी इथे फार घासली नाही जात बाहेर, ड्राय बाल्कनीमध्ये एक्स्ट्राचा सिंक केलेलं आहे मी, सो तिथेच भांडी घासली जातात. सो माझा भांड्याचा साबण इथे कधीच नसतो, तो बाहेरच असतो.
आणि इथे माझं MNGLचं आधी कनेक्शन होतं, जे मी बाहेरून ड्राय बाल्कनीतून घेतलेलं आणि इथून असं ते टाईल्स वरून जात होतं. बट मी आता हे काम केलं तर ते कनेक्शन इथून खाली टाकून आणि ट्रॉलीजच्या मागून असं घेतलं. सो मला ही स्पेस अशी एकदम प्लेन मिळाली. नाही तर पहिले माझा MNGLचा पाईप इथून दिसायचा. सो आता ते इथून खाली घेतलेला आहे. आणि इकडे माझा 3 बर्नरचा असा हा गॅस आहे. आणि गॅसची मी विड्थ खूप ब्रॉड इंटेन्शनली नव्हती घेतली. जेव्हा मी गॅस घेतला तेव्हाच माझं हे फिक्स होतं की गॅसची विड्थ ही कमी पाहिजे. कारण होतं काय, विड्थ खूप असली तर गॅस खूप पुढे येतो आणि आपल्याला पुढची स्पेस कमी मिळते आणि स्वयंपाक करताना ती स्पेस जास्त जाते. सो मी हे गॅसची विड्थ कमी ठेवली आहे. आणि मोस्टली आपण स्वयंपाक करताना 3 बर्नरच्या गॅसवर काय ठेवू शकतो, म्हणजे डाळ राईसचा कुकर लावू शकतो, एकीकडे भाजी आणि एकीकडे पोळ्या, मेनली असाच स्वयंपाक करतो. सो मी हा गॅस घेताना हे चेक केलं होतं की ह्या 3 बर्नरवर ह्या तीनही गोष्टी ऍट अ टाइम बसतायत का. तर माझ्या ह्या गॅसवर ह्या तीनही गोष्टी ऍट अ टाइम बसतात. सो मी हा गॅस सिलेक्ट केला आणि ह्याला माझ्या मते ऑलमोस्ट 7 ते 8 वर्ष झाले आहेत. 7-8 वर्षापासून मी हा गॅस यूज करत आहे. हा वंडरशेफचा गॅस आहे. सो असं हे इथे आहे. आणि त्यानंतर ही फर्स्ट ट्रॉली आहे. ह्या ट्रॉलीमध्ये मी हे जे गरम भांडी ठेवण्याची जी स्टँड असतात, जी रोज लागतात, ती ठेवली आहेत. इथे कप्स ठेवले आहेत, काचेचे ग्लास, हे तांब्याचे ग्लास हे ठेवलं आहे की हे रोज लागणारी गोष्ट आहे. ऍपल कटर वगैरे, फ्रुट्स आमच्याकडे डेली असतात. सो हे ऍपल कटर, जे अगदी रोज लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या मी इथे ठेवल्या आहेत. इथे हे चटणीचे वगैरे बाउल्स आहे, स्टार्टरचे प्लेट्स किंवा आपण सॅलड वगैरे ठेवण्यासाठीचं हे जे आहे हे. सो हे मी इथे ठेवलेलं आहे. यूज अँड थ्रोचे प्लेट्स हे पण लागतं. सो जे रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी या ट्रॉलीमध्ये ठेवल्या आहेत. त्यानंतर ह्या ट्रॉलीमध्ये हे ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवले आहेत. आणि हे रोटेटिंग वाला ट्रे आहे हा. सो जेणेकरून आपल्याला रोटेट केलं की त्रिशाला, बेसिकली म्हणजे त्रिशाला हे दिसेल की कुठल्या याच्यात काय कुठले ड्रायफ्रुट्स आहे. सो मी हे ह्या ट्रॉलीमध्ये ठेवले आहे की तिला एकदम हँडी राहील आणि रोटेट करून ती बघू शकेल. म्हणून इथे हे ड्रायफ्रुट्स ठेवले आहे. हे एक्स्ट्राचे जार, हे ओव्हन साठीचं बाउल वगैरे हे इथे ठेवलं आहे. आणि त्यानंतर ह्या ट्रॉलीमध्ये मी हे कुकर वगैरे किंवा त्रिशाचा टिफिन, हा सर्विंग ट्रे आणि हे जे मोठे आपले कढई, पॅन वगैरे असतात ते इथे ठेवलेले आहेत. म्हणजे मोठी सगळी भांडी मी हे खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवले आहे. आणि त्यानंतर ही बाजूची ट्रॉली आहे. यामध्ये मी हे बेसिक जे आपले मसाल्याचा डब्बा असतो ते, रोज लागणारे हे कणिक भिजवण्याचं, हे भाज्या धुण्याचं वगैरे किंवा कढई, ह्या गोष्टी इथे ठेवल्या आहे. पिठाचा डब्बा, पातेली वगैरे ते मी इथे ठेवलेलं आहे. आणि किटली पण मी इथे ठेवलेली आहे. सो ह्या गोष्टी ज्या फ्रिक्वेंटली रोज लागतात त्या ह्या वरच्या ट्रॉलीत ठेवल्या आहेत. त्यानंतर ह्या खालच्या ट्रॉलीमध्ये जी मोठी आहे, त्यानंतर ह्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी हे सगळे आपले ग्रोसरीचे डबे ठेवले आहेत. तांदूळ, साखर, पोहे जे असतं आपलं रोजचं ग्रोसरीचं सामान ते मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर ही बाजूची एक ट्रॉली आहे. यामध्ये मी हे आपल्याला रोज लागणारे स्वयंपाकासाठी जे लागणाऱ्या चमचे, चाकू, कैची, ग्लास आणि खडे मसाले हे सगळं ठेवलेलं आहे. ह्या सेक्शनला मी जे खूप कमी वेळा यूज होतं ते चमचे ठेवले आहेत, हे असे, किंवा विस्क वगैरे ते ठेवलं आहे. आणि इथे जे डेली यूज होतात ते चमचे ठेवले आहेत. त्याच्या बाजूला इथे हे खडे मसाले वगैरे हे ठेवले आहेत मी ह्या जार्स मध्ये. आणि इथे जे हे आहेत तुम्ही बघत आहात, हे जे स्पून आहेत, हे आपल्याकडे व्हरायटी ऑफ स्पून्स असतात. म्हणजे हे किड्स, कुणी लहान मुलं आले त्यांना द्यायचं असलं की त्याच्यासाठीचे हे आहेत. सो मी हे सगळे असे रबर लावून ठेवलेले आहेत. इंटेन्शनली रबर लावून ठेवते मी हे की मिक्स नको व्हायला आणि वेळेवर हवे ते चमचे सापडायला पाहिजे, म्हणून मी हे असे करून ठेवत असते. त्यानंतर हे आहेत, जेव्हा गेस्ट वगैरे येतात, म्हणजे हे डेली यूज नाही करत मी हे स्पून. मी जेव्हा गेस्ट वगैरे येतात
तेव्हा आपण जेव्हा नाश्ता किंवा काही बनवतो तर तेव्हा हे स्पून यूज करते. सो मी हे पण सेपरेट असे रबर लावून ठेवलेले आहेत. त्यानंतर हे आहेत हे डेझर्ट स्पून, हे पण मी असे रबर लावून सेपरेट ठेवले आहे. हे सगळं असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला पाहिजे ते स्पून पाहिजे त्या वेळेत लगेच मिळतात, इझिली मिक्स नाही होत. आणि हे फ्रूटचे फोर्क आहेत. सो हे पण मी असे रबर लावून ठेवलेत आहे. फ्रूटचे लागणारे ग्लास, तांब्या वगैरे ते सगळे ह्या सेक्शनला ठेवलेलं आहे. सो रोज जे खूप फ्रिक्वेंटली लागतात त्या गोष्टी मी ह्या ट्रॉलीमध्ये अशा प्रकारे अरेंज करून ठेवल्या आहेत. त्यानंतर त्याच्या खालच्या ह्या ट्रॉलीमध्ये मी ह्या सगळ्या प्लेट्स ठेवल्या आहेत आणि बाट्या ठेवल्या आहेत. सो ह्या सगळ्या छोट्या साईजच्या प्लेट्स, थोड्या मोठ्या साईजच्या प्लेट्स, हे असं बाट्या वगैरे हे इथे ठेवलं आहे. आणि ही एक बास्केट आहे, ही फ्रुट्सची बास्केट आहे जी ओपन होते. ही फ्रुट्सची बास्केट आहे जी ओपन होते. सो ही पण मी इथेच ठेवलेली आहे. आणि ही पण एक फ्रुट्सचीच बास्केट आहे. सो ह्याच्यामध्ये आता सध्या मी हे कुकरला लागणारी जाळी वगैरे, हे टी कोस्टर जे मीच बनवले होते काही वर्षापूर्वी. सो हे टी कोस्टर्स वगैरे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या ह्या बास्केटमध्ये अशा अरेंज करून ठेवल्या आहेत. सो त्यानंतरच्या ह्या खालच्या ट्रॉलीमध्ये हे सगळे मी ताटं वगैरे ठेवले आहेत. तवा, ताटं म्हणजे हे जे जेवणासाठीचे ताटं आहेत ते, छोटे जे आपण ब्रेकफास्टसाठी यूज करतो, स्नॅक्स आयटमसाठी यूज करतो ते ताटं, तवा, मागे पण थोडे पण जे फॅन्सीवाले असतात आपले स्नॅक्सच्या वगैरे प्लेट्स, त्या सगळ्या इथे मागे ठेवल्या आहेत. सो खालच्या ट्रॉलीमध्ये मी हे सगळे ताटं वगैरे असं अरेंज केलेलं आहे. आणि त्यानंतरचं हे पुल आउट आहे. पुल आउट मध्ये मी हे सगळं बरण्या वगैरे असं ठेवलं आहे. यामध्ये लोणच्याची बरणी, हे हळदीची लाल तिखट वगैरे किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे आपण करून ठेवतो, धनिये पावडर एक्स्ट्राचं जे असतं ते मी हे वरच्या सेक्शनला ठेवलेलं आहे. आणि खालच्या या सेक्शन मध्ये सगळं आपलं ग्रोसरीचं, आता सध्या लाडू वगैरे म्हणजे डाळ, मीठ असले आयटम म्हणजे जे लागणारे आपले ग्रोसरीचे ते इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर हा त्याच्या बाजूचा सेक्शन आहे ज्यामध्ये आम्ही हे सिलेंडर ठेवलेलं आहे की एबेनजीएलचा कनेक्शनला काही इश्यू आला तर आपल्याला हे सिलेंडर लावता येईल, म्हणून आम्ही हे एक सिलेंडर राहू दिले. आणि इथे खाली राजेशचा टिफिन पण असतो. किचनच्या सिंकच्या खालचा सेक्शन आहे. सो इथे मी हे सगळं एक्स्ट्राचं मटेरियल ठेवलेलं आहे, म्हणजे कलरचे डब्बे वगैरे. ह्या बास्केटमध्ये पण एक्स्ट्राचं आपलं व्हाईट सिमेंट, पीओपी वगैरे असं ब्रश, आणि इथे हा कोळसा वगैरे असं. आणि त्याच्याच बाजूला इथे मागे माठ ठेवला आहे जो फक्त उन्हाळ्यात काढला जातो. सो असे आयटम जे नाही लागत, खूप रेअर लागतात, ते मी इथे ठेवलेले आहेत. आणि आता आपण बघूया किचन काउंटर टॉपच्या समोरची बाजू. तर सिंकच्या एक्झॅक्ट समोर इथे हा माझा डबल डोअरचा फ्रीज आहे. आणि मला फ्रीज मॅग्नेटची भरपूर हाऊस आहे. सो तुम्ही बघू शकता खूप सारे असे फ्रीज मॅग्नेट्स मी इथे लावलेले आहे. माझा फ्रीजचा मी टूर दिलेला होता, फ्रीज मी कसा ऑर्गनाइज करते. सो त्यात पण मी हे दाखवलं होतं की मला फ्रीज मॅग्नेट्स खूप आवडतात. सो मी इथे भरपूर सारे फ्रीज मॅग्नेट्स लावले आहेत. आणि फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण तुम्ही नक्की बघा. मी फ्रीज कसा ऑर्गनाइज करते हे तुम्हाला त्यातनं कळेल. भरपूर अशा टिप्स तुम्हाला त्यातून मिळतील. सो तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेक करा. ह्या बाजूला पण भरपूर असे मी फ्रीज मॅग्नेट्स लावलेले आहेत. आणि इथे हे माझं नवीन देवघर आहे. इथे मी ही घंटी लावून घेतली आहे. आणि पहिले माझं छोटं जे रेडीमेड असतं तसं देवघर होतं. सो मी आता हे नवीन बनवून घेतलंय. ह्यात बऱ्याच गोष्टी मला अजून ऍड करायच्या आहे. सो मला ऑनलाईन पाहिजे तशा नाही दिसल्या तर मी मार्केटला जाऊन त्या बघून आणि मग घेणार आहे. तर जसे मी चेंजेस करेल तसे तुम्हाला दिसतीलच. आणि इथे हा असा मी ट्रे बनवून घेतला आहे. नैवेद्याचा वगैरे ताट ठेवण्यासाठी हा ट्रे यूज होईल. सो भरपूर मोठा असा मी हा ट्रे बनवून घेतलेला आहे. आणि त्याच्याच खाली हा ड्रॉवर बनवून घेतलेला आहे ज्यात सगळं पूजेचं सामान आपलं ठेवता येतं. सो असा हा एक ड्रॉवर बनवून घेतला आहे. आणि त्याच्याच खाली हा मायक्रोवेव्हचा सेक्शन आहे. सो इथे मायक्रोवेव्ह असतं आणि 330चं हे छोटंसं टॉयज मधलं मायक्रोवेव्ह पण ठेवलेलं आहे. सो आणि त्याच्याच खाली या सेक्शन मध्ये मी हे मिक्सरचं मोठं जार किंवा हे जे खूप रेअरली खूप तळणाचं आपण जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा लागणारे तसे हे झाऱ्या वगैरे ते ठेवलं आहे.
हा एक डबा ठेवला आहे ज्यामध्ये एक्स्ट्राचे आपले खडे मसाले वगैरे असतात ते ठेवले आहे। इथे वेइंग स्केल आहे आणि इथे ही एक बास्केट आहे ज्यामध्ये मी हे किचन मध्ये लागणारे नॅपकिन्स वगैरे ते अरेंज करून ठेवले आहे, म्हणजे इथल्या इथूनच ते घ्यायला सोपे पडणार ते ठेवले आहे। आणि इथे ही दळण करण्यासाठी जी पिशवी लागते ज्यात आपण डब्बा ठेवून नेतो, सो ती पिशवी पण मी इथेच ठेवली आहे की इथनच घेऊन ते यूज करता येईल। सो असे हे आयटम्स मी इथे ठेवले आहे। सो किचन नॅपकिन्स वगैरे आणि ते सगळं मी इथे अरेंज केलेलं आहे। खालच्या सेक्शनला एक्स्ट्राचे हे त्रिशाची वॉटर बॉटल 2 बॉटल्स आहेत त्या, हे एक्स्ट्राचे जे स्नॅक्स साठीचे किंवा काही स्टोरेज साठी लागणारे हे जे डब्बे आहेत हे, आणि ह्या बाजूला इडलीचं कुकर, स्टीमिंगचं त्याची एक्स्ट्राची जाळी ते, आणि एक्स्ट्राची ही बॅग आहे भाजीपाला वगैरे किंवा काही ग्रोसरी आणण्यासाठीची, ते सगळं एक्स्ट्राचं मी ह्या सेक्शनला ठेवलेलं आहे। देवघर झालं की त्याच्याच बाजूचा हा सेक्शन आहे जिथे आम्ही हे क्रॉकरी युनिट बनवून घेतलं आहे। तर अशा प्रकारे आमचं हे इथे क्रॉकरी युनिट आहे, ज्याला मी अल्युमिनियमची ही फ्रेमिंग करून घेतली आहे आणि ब्लॅक ग्लास लावून घेतलेली आहे, आणि आतमध्ये पण इथे ही प्रोफाइल लाईट मी लावून घेतलेली आहे। सो बघू शकता यात मी सगळ्या अशा क्रॉकरीच्या वगैरे वस्तू ठेवलेल्या आहेत। आणि त्याच्याच खाली हे ओपन शेल्फ आहे ज्यात पण मी अशा आर्टिफॅक्ट्स वगैरे ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत, आणि त्याला पण खाली प्रोफाइल लाईट लावून घेतलेली आहे। आणि त्याच्याच खाली ही आम्ही मिरर वाली ग्लास बसवून घेतली आहे। आम्ही हे सगळं स्वतः जाऊन कस्टमाइज करून मग घेतलेलं आहे, म्हणजे सगळंच डिझाईन आमचं आहे। आम्ही इंटेरियर बघायला वगैरे असं काही विचारलेलं नव्हतं, सगळं आम्ही आमच्या मनानेच हे सगळं डिझाईन केलेलं आहे। इवन हे जे आहे हे वुडन वाला कलरचं लॅमिनेट हे पण आम्हीच ठरवलं, आणि हे पण आम्ही फक्त 2 ते 3च ठिकाणी हे लॅमिनेट यूज केलं। सो सगळं डिझाईन आम्ही आमचं केलेलं आहे, आणि ही पण आम्ही स्वतः प्लाय आणून तो त्या माणसाकडे नेऊन कट करून हे मिररचं मेजरमेंट घेऊन हे सगळं आम्ही स्वतः डिझाईन करून बनवून घेतलेलं आहे। सो इथे ही मिरर वाली ग्लास लावून घेतली आहे, आणि इथे पण मला फार काही ठेवायला नाही आवडत, फक्त मिक्सर असतं आणि हे एवढं इथे आर्टिफिशियल प्लांट म्हणजे जिप्सी आहेत त्या, आणि त्याच्या खाली ही एक फ्रेम, ही फ्रेम पण मीच बनवलेला आहे, 3-1 वर्षापूर्वी मी ही बनवली होती। सो ही फ्रेम आणि हे या व्यतिरिक्त इथे काही ठेवायला मला नाही आवडत। सो हा पण माझा काउंटर रिकामाच असतो, फक्त मिक्सर असतं इथे। सो अशा प्रकारे इथे हे आहे, आणि ह्याच्याच खाली असंच ह्याच्या खाली मी हे 2 डब्बे ठेवले आहेत। ह्यामध्ये सगळे स्नॅक्स आयटम्स, खाऊ आपण जो म्हणतो, जो लागत असतो आपल्याला, तो इथे ठेवला आहे। ह्यामध्ये पण तशाच काइंड ऑफ गोष्टी आहेत, म्हणजे पॉपकॉर्नचं पॅकेट, इन्स्टंट पॉपकॉर्नचं पॅकेट, राजगिऱ्याचा लाडू वगैरे, म्हणजे सगळे जे स्नॅक्स आयटम आहेत ते ह्या 2 डब्यांमध्ये ठेवलेले आहेत, की हे खाली ठेवले की जेणेकरून त्रिशाला पण कधी वाटलं तर ती इथून घेऊन खाऊ शकेल। सो हे डब्बे दोन्ही खालीच ठेवले आहेत। त्याच्या बाजूला हे ॲल्युमिनियम फॉईल आणि क्लिंग पेपरचे दोन्ही रोल ठेवले आहेत, आणि ह्या 2 बास्केट्समध्ये ऑइलचे पाउचेस असतात। मी कॅन वगैरे नाही घेत ऑइलची, माझ्याकडे पाउचेसच असतात। सो ते ह्या 2 बास्केट्समध्ये मी ऑइलचे पाउचेस ठेवते, आणि त्याच्यावरती ह्या प्लॅस्टिकच्या प्लेट्स आहेत ज्या मला अन्नप्राशनच्या ऑर्डरसाठी वगैरे लागणार असतात, सो त्या मी इथे ठेवलेल्या आहेत। आणि त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये इथे हे दोन्ही पिठाचे वगैरे डबे आहेत, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, हे डबे आहे, हे मी इथे ठेवलेले आहे। आणि त्याच्या बाजूला हे आत्ता सध्या तेलाचं आहे, खोबऱ्याच्या तेलाची बॉटल जे आम्ही गावाहून घेऊन आलो होतो, सो ते इथे आहे। आणि त्याच्याच बाजूला इथे हे भाजीपाला किंवा ग्रोसरीचं काही सामान आणायचं असेल तर ती पिशवी लागते, ती मी इथेच ठेवली आहे, अगदी हँडी, की त्रिशालाही देता येईल कधी असं। आणि इथे छोटे मोठे आयटम्स ठेवलेले आहे, म्हणजे जसं की बोर्नव्हिटा, ताकातली मिरची, जे फोडलेले आहेत आणि काही पॅक पण आहे, असे हे आयटम्स मी इथे ठेवले आहेत। चिया सीड्स, मखाना वगैरे, हे जे
चिया सीड्स, मखाणा वगैरे हे जे आम्ही फ्रिक्वेंटली म्हणजे रोज यूज करतो. बोर्नव्हिटा रोज लागतो. ताकातली मिरची पण आम्ही अधनंमधनं 1-2 दिवसाआड वगैरे अशी तळून घेत असतो. मखाणा त्रिशाला स्नॅक्समध्ये मी देत असते. सो हे सगळे आयटम जे लागतात अनपॅक केलेले आहेत, त्याला क्लिप्स लावलेले आहेत, ते आयटम्स मी इथे ठेवलेले आहे. आणि इथे ही पिशवी पण असते. सो अशा प्रकारे मी हा सेक्शन अरेंज केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत